हे फ्रेंड्स, मी श्वेता लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आज मी असा कंटेंट आणलेला आहे जो सगळ्या लेडीजसाठी महत्त्वाचा आहे. तर वॉर्डरोब हा असा सब्जेक्ट आहे ज्याने लेडीज खूप बोलतात ना, त्रस्त असतात की नक्की आपल्याला तो कसा सेट करायचा, अरेंज करायचा. तर नेहमी सगळ्यांना हाच प्रॉब्लेम असतो. आणि माझंही असंच असतं की मी नेहमी तो रिअरेंज करत असते आणि त्याला नेहमी सेट करण्याचा प्रयत्न करते. बट काही दिवसांनी मी त्याला किती पण वेगवेगळ्या पद्धतीने सेट केलं तरी पण तीच अवस्था होते जी प्रत्येकाच्या वॉर्डरोबची होते. तर मग आता मला आता विषय असा आला की समजा आता आपण साड्या जरी अरेंज केल्या, कपडे जरी अरेंज केले, पण नंतर आपण एक जरी साडी काढायला गेलो, तर सर्व साड्यांच्या घड्या ह्या उस्तरून जातात. ड्रेसच्या बाबतीत पण तेच होतं. मग आपण एक त्यांचे सेपरेट पार्ट जरी बनवले, पण काही एक 8 दिवसांनी सगळे मिसमॅच होऊन जातात. तर तुमचा देखील हाच प्रॉब्लेम असेल, तर मग माझा देखील हाच प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी त्याच्यावर एक सोल्युशन काढलं. तर मी फ्लिपकार्टवरून हे प्रोडक्ट मागवलं. तर तुम्ही वरती पाहू शकतात की मी काहीतरी असा स्क्रीनशॉट काढलेला आहे. तर हे जे प्रोडक्ट आहे ते मी किती ₹221 ला मागवलं आणि त्या टोटल किती 12 पॅकेट्स आले त्याचे, म्हणजे काय म्हणतात प्रोडक्ट्स आले त्याचे. तर एक जी बॅग आहे तिच्यामध्ये आपण 1 ते 2 सॉफ्ट अशा साड्या ठेवू शकतो. तर ड्रेस देखील ठेवू शकतो. तर मी असे हे 12 प्रॉडक्ट मागवले. तर कॉम्बोमध्ये आलेला. तर सेपरेट साडींसाठी हे खूप बेनिफिट म्हणून मला झालं. आणि आता हे जे दुसरं प्रॉडक्ट आहे, ते मी ₹529 ला मागवलं आणि ते मला ₹18 माझे त्याच्यामध्ये कॉइन्स असल्यामुळे मला ते कमी पडलं. तर ₹18 ने मला त्याचा फायदा झाला आणि त्याच्या अशा मला 5 बॅगी आल्या. तर तुम्ही हे पाहू शकतात आणि बॅगांची साईज पण भरपूर लार्ज होती. म्हणजे त्याच्यामध्ये ॲट अ टाईम इतके इतके कपडे बसू शकतात की अर्ध कपाट माझं त्या एकाच बॅगेमध्ये बसून गेलं. तर मला खूप खूप याचा फायदा झाला. म्हणून म्हटलं चला तर तुमच्याशी पण शेअर करूया. तर समजा तुम्हाला ह्या बॅगी हव्या असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तर चला मी तुम्हाला सांगते की नक्की ह्या बॅगा मी कशा ठेवल्या आणि याच्यामध्ये साड्या कशा रिअरेंज केल्या आणि कपाटात कशी माझी खूप मोठा स्पेस तयार झाला. तर नक्की मी तुमच्याशी शेअर करते. तर फ्रेंड्स, या ज्या लेडीजचा प्रॉब्लेम असतो की आपण कितीही साड्या अरेंज केल्या, किती आपण त्याला प्रेस केलं, ड्राय क्लिनिंग केलं, तरी देखील आपल्या साड्या ह्या आपण एक साडी शोधायला जातो तर सगळ्या साड्यांच्या घड्या उस्तरून जातात, त्याची प्रेस निघून जाते, ड्राय क्लिनिंग निघून जाते आणि एक साडी शोधायला आपल्याला अख्खं कपाट काढावं लागतं. आणि आपण कितीही त्याच्यामध्ये ब्लाउज टाकून ठेवा, काही करा, तरी पण ते सगळे मेसी होऊन जाणारच, कितीही तुम्ही काय करा. तर मग आता हे जे प्रोडक्ट असल्यामुळं मला इतका फायदा झालेला आहे आणि हा कोणताही प्रमोशन नाही. तर मला हे पर्सनली खूप आवडलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि माझं कपाटामध्ये इतकी स्पेस झालं की मी आणखीन त्याच्यामध्ये कपडे ठेवू शकते. आणि आपल्या लेडीजला कसं असतं
की आपल्याला जुने देखील कपड्यांमध्ये जीव अडकलेला असतो की नाही हे यूज होऊ शकतं, हे पण यूज होऊ शकतं, मी बारीक झाल्यावर हे यूज होऊ शकतं, असं आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. त्याच्यामुळे आपण काही पटकन फेकायला तयार होत नाही आणि मग त्यामुळे आपल्या कपाटात ही जागा वाढतच जाते कपड्यांची आणि आपण ही शॉपिंग करतच राहतो. त्यामुळे मग ह्या प्रोडक्टमुळे आपल्या कपाटात भरपूर सारा स्पेस होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे बघा, असे सिंगल सिंगल असे यामध्ये तुम्ही साडी आणि ब्लाऊज, पेटिकोट्स तुम्ही ठेवू शकतात. हे पहा, मी याच्यामध्ये 2 साड्या ठेवलेल्या आहेत. सिल्कच्या तर साड्या इझिली याच्यामध्ये 2 ते 3 बसू शकतात. तुम्ही पाहू शकता भरगच्च जड सुद्धा साड्या याच्यामध्ये छान पद्धतीने ठेवू शकतात. या काटा पदराच्या सिल्कच्या साड्या 2 मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माझं वॉर्डरोब दाखवते की कसे मी माझं वॉर्डरोब सजवलेलं आहे. आणि तुम्हाला मी 1 मिनिट या पिशव्या देखील दाखवते. तर तसंही मी तुम्हाला माझ्या अनबॉक्सिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, पण मी तुम्हाला आत्ता देखील दाखवते की याचा स्पेस इतका मोठा आहे, म्हणजे इतकी तुमच्या वस्तू बसू शकतात आणि इतके म्हणजे नुसते कपडेच नाही तर तुमच्या मुलांच्या खेळण्या म्हणा, पुस्तकं म्हणा, सगळं याच्यामध्ये बसू शकतं. आणि तुम्हाला मी चला माझं वॉर्डरोब दाखवते की मी हे कसं अरेंज केलं. चला आपण वॉर्डरोब बघूया. तुम्ही पाहू शकतात आधी मी सर्व कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवलेल्या आहे. आणि इथे बघा, पेटिकोट एका बाजूला, साडीज एका बाजूला, नाईटी, त्याच्यानंतर माझे टी शर्ट्स, जीन्स सगळे एका साईडला मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेले आहे. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकतात मी माझं वॉर्डरोब कसं दिसत आहे ते, आणि इतकं नीट आणि क्लीन दिसत आहे. तर हे पहा, यामध्ये मी जसं की आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे वगैरे तर ते कपडे मी यामध्ये भरून ठेवलेले आहे. तर याच्यामध्ये इतका स्पेस आहे की मी याच्यामध्ये जेवढे माझे जीन्स, टी शर्ट्स आणि त्यानंतर जे माझे कुर्तीज, लेगिन्स सगळं याच्यामध्ये बसलेलं आहे. आणि यामध्ये मी माझे जसे की छान असे बाहेर जाण्याचे म्हणा, मोठे मोठे गाऊन्स वगैरे जे माझे पार्टीवेअर कपडे आहे ते सगळे यामध्ये छान बसले. आणि त्यानंतर यामध्ये माझ्या काही आणखीन साड्या आहे, तर त्या सर्व साड्या यामध्ये बसून गेलेल्या आहे. हे माझे जुने ज्या बॅगी होत्या त्या आहे या, तर या देखील खूप उपयोगाच्या आहे. तर या छान होत्या म्हणून यांचा देखील मी उपयोग केला. आणि यामध्ये मी माझे काही पेटिकोट्स आणि यामध्ये माझा एक लेहंगा ठेवलेला आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता खाली देखील मी अंशे काही कपडे चांगले म्हणा तर ते यामध्ये बसून गेले. आणि तुम्हाला असं वाटत असेल की इतक्याशा बॅगेत पण ही बॅग भरपूर मोठी आहे आणि याच्यात भरपूर सारे कपडे बसले. तर माझी ही योगा मॅट आहे. आणि पहिल्यांदा माझं अंश डायपर ठेवण्यासाठी जागा नसायची, पण आता बघा तुम्ही पाहू शकतात की डायपरला सुद्धा भरपूर स्पेस असून अजून काही कपडे मी याच्यामध्ये ठेवू शकते. आणि आणखीन माझे यामध्ये काही साड्या वगैरे आहे, तर या साड्या मी याच्यामध्ये ठेवल्या आहे. आणि हा जो आहे खालचा पॅसेज, तर हे सुद्धा ड्रॉवर आहे, तर यामध्ये आम्ही मॅक्स्या वगैरे ठेवतो. तर तुम्ही पाहू शकता माझे टॉवेल्स, माझे गाऊन्स वगैरे यामध्ये बसून जातात. तर आणि त्यानंतर यामध्ये इनरवेअर वगैरे ठेवतो. आणि त्यानंतर अंश काही छोट्या इनरवेअर्स म्हणा, त्यानंतर त्याचे सँडी वगैरे मी यामध्ये ठेवते. माझ्या काही बॅगी यामध्ये आहे, माझे बेल्ट्स वगैरे, म्हणजे इतका मोठा पॅसेज मला मिळायला लागलेला आहे. तर आधी पूर्ण कपाट मेसी वाटायचं, पण आता मी याच्यामध्ये पुन्हा अजून शॉपिंग करून कपडे याच्यामध्ये घेऊन ठेवू शकते. तर अशा पद्धतीने हे माझं वॉर्डरोब तुम्ही पाहू शकतात. आणि इतकं छान बोलतात ना सेट झालेलं आहे आणि रिअरेंज झालेलं आहे. तर असं ऑर्गनाइज आपण हे बॅगी घेऊन करू शकतो. तर नक्की फ्रेंड्स तुम्ही देखील जर ह्या बॅगी मागवायच्या असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. आणि तुम्हाला असे छान टिप्स व्हिडिओ मी नक्की आणत जाईल. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.